अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये एक पत्रकार एका महिलेवर झालेल्या अन्यायाबद्दल अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्याच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होता. महिलेचाच आवाज तो पोहोचवत होता अध्यक्ष महोदय. त्या भागामध्ये ज्या काही लोकांवर अन्याय झाला त्या लोकांचा आवाज त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय तो खरात नावाचा जो वकील होता तो लोकांपर्यंत अध्यक्ष महोदय पोहोचवायचा. काम फक्त काय करत होता, जे पत्रकार सर्व काम करतात तेच केलं, की जे ऐकलं, समजलं, कळलं, जे काही कागदपत्र हातामध्ये मिळाले, तो जो संविधानाने आपल्याला हक्क दिला तोच हक्क अध्यक्ष महोदय तो पत्रकार त्या ठिकाणी बजवत होता. फक्त प्रॉब्लेम एवढाच झाला की ज्याच्या विरोधात तो बजवत होता तो आज त्या ठिकाणी एका महत्वपूर्ण पदावर आहे आणि त्या पदाचा वापर करून अध्यक्ष महोदय तो पत्रकार आता जेलमध्ये आहे. अध्यक्ष महोदय, महिलेचा विषय जेव्हा आम्ही पत्रकारांची अध्यक्ष महोदय बोलत होतो, एका महिला पत्रकारांनी फक्त आम्हाला सांगितलं की असं असं एका आमदाराबद्दल एका महिलेने काहीतरी अलिगेशन केलंय. नाव सुद्धा अध्यक्ष महोदय सांगितलं नव्हतं. आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आमदार म्हणून. एखादा कांद्याचा शेतकरी आला म्हणाला आमचा हा विषय अधिवेशनामध्ये मांडा, आपण मांडतो अध्यक्ष महोदय. एखादा युवा आला, एखादा MPSC नाहीतर स्पर्धा परीक्षेचा मुद्दा अध्यक्ष महोदय आपल्याला सांगितला तर आपण लगेच तो समजून घेतो अध्यक्ष महोदय, तो लगेच मांडतो. एखाद्या व्यक्तीवर कुठेतरी अन्याय झाला ते एक गोष्ट आपल्याला समजली तर अध्यक्ष महोदय या विधिमंडळामध्ये या हाऊसमध्ये नाही तर आपण पत्रकारांसोबत अध्यक्ष महोदय बोलतो. तसंच एका महिलेचा विषय कानावर आल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे एवढीच भूमिका अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून मांडली होती. आणि मग काय झालं तर आमच्या विरोधात हक्कभंग आला. हरकत नाही अध्यक्ष महोदय, हक्कभंग येईल त्या समितीकडे आम्ही सर्वजण अध्यक्ष महोदय तिथे जाईल. हक्कभंग आणायचा नाही आणायचा हा तिथं अध्यक्षांचा हक्क आहे. पण दुसऱ्या बाजूने आम्ही हेही म्हणतो की जेव्हा आम्ही हक्कभंग अध्यक्ष महोदय आणतो आमची सुद्धा अपेक्षा असते की आम्ही विरोधात असलो तरी आमचं सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे. आम्ही जो हक्कभंग आणतो तो मानला गेला पाहिजे, त्याच्यावर आम्हाला बोलण्याची संधी दिली पाहिजे. पण अध्यक्ष महोदय तशा प्रकारे कुठेही काय होत नाही. अध्यक्ष महोदय, सत्तेतले आमदार हे सत्तेत आहेत आम्ही समजू शकतो, पण या हाऊसमध्ये तुमच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण समान आहोत. आम्ही एखादा मुद्दा मांडत असेल तो तितकाच महत्वाचा असतो जेवढा एक सत्तेतला आमदार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तो मुद्दा मांडतो. आणि आम्हाला मुद्दा त्या हक्कभंगाच्या माध्यमातून एवढाच मांडायचा होता की या हाऊसमध्ये एका व्यक्तीने एक हक्कभंग मांडत असताना चुकीची माहिती ही तिथं हाऊसला दिली आणि ते चुकीचं आहे एवढंच आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलायचं होतं. तो आमचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पण तो बजावण्याची जर आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष महोदय संधी दिली जात नसेल तर मग कुठेतरी बोलावं लागेल. या हाऊसमध्ये, या पवित्र हाऊसमध्ये सुद्धा संविधानाचे जे मूलभूत विषय आहेत, मूलभूत गोष्टी आहेत त्या सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाळल्या जात नाही. मग अशी एका विषयाच्या बाबतीत बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी माझं नाव घेतलं, सुप्रियाताईंचं नाव घेतलं. अध्यक्ष महोदय, आम्हाला तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, पत्रकार न्याय मिळाला पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी 1-2 फोन त्या ठिकाणी केले असतील. 100-200 फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाही. ठीक आहे, तिथे कारवाई चालली आहे, पारदर्शक पद्धतीने व्हावं, जे खरंय ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे. पण अध्यक्ष महोदय आमचं हे सुद्धा म्हणणं आहे की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात, एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत. जी कारवाई तुम्ही आमच्यावर करताय नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात, हे जे गरिबाचे विषय आहेत, एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले, याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का? जर खऱ्या अर्थाने या विषयावरचं इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय झाले एवढे पुरावे असताना तर आपण म्हणून या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत आहे अध्यक्ष महोदय. पण फक्त आम्ही विरोधात आमच्यावर कारवाई आणि जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे पॉवर आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल, त्यांच्या विरोधात अध्यक्ष महोदय कितीही पुरावे असले तरी तर हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी योग्य नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही विषय का मांडतो? कारण का अध्यक्ष महोदय, जो महिलेचा विषय अध्यक्ष महोदय आम्ही घेतला होता, जी महिला संविधानाचा हक्क मागत आहे, स्वतःला न्याय मागत आहे, अशी ते अध्यक्ष महोदय महिला त्या ठिकाणी भांडत असताना तिच्यावर ज्या व्यक्तीने कारवाई केली, जो अधिकारी आहे देवकर नावाचा, अध्यक्ष महोदय त्या देवकर अधिकाऱ्यावर संविधानाचाच हक्क आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आता अनेक लोक बोलले अध्यक्ष महोदय, आता त्या पोलीस अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर, अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर प्रॉस्टिट्यूशनचे तर तस्किरीचे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय गुन्हे आहेत. त्याच्याच बरोबर पुण्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे,
ज्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगण्यात आलंय की त्यांनी एका लोकांना प्रेरित केलं तिथं त्या ठिकाणी आत्महत्या करायला. तर हा अधिकारी जर महिलांच्या विरोधातले गुन्हे त्या अधिकाऱ्यांवर असेल आणि तोच अधिकारी जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून असेल तर त्या महिलेवर तिथं न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय? तर अध्यक्ष महोदय आम्ही संविधानावर बोलतोय, आम्ही गरिबाच्या हक्कावर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलतोय. अध्यक्ष महोदय आमचं फक्त एवढंच मत आहे की अध्यक्ष महोदय जो गरीब माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे, जी महिला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे, तिला संविधानाने न्याय देण्याची अध्यक्ष महोदय बोला ना, सांगितलं ना बोला, सांगितलं ना बोलायला लावलं त्यांना. त्यांचं mic अध्यक्ष चालू करा. महोदय, सदनातले सर्व सदस्य या ठिकाणी भारतीय गणराज्याला 75 वर्ष पूर्ण झाली, त्याच्याबद्दल आपण राज्यघटनेच्या विषयी चर्चा करतो. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरामध्ये काही सांगितलं, त्याचा संबंध जोडून इकडे त्या विषयावर बोलणं हे विषयाला पूर्णपणे सोडू नये. आम्ही इथे इतक्या वेळ बसलोत कशा करता? तर आम्हाला राज्यघटनेवर बोलायचंय म्हणून. आणि तुम्ही एकतर ते रेकॉर्डवरनं काढून टाका आणि त्याला सांगा भारतीय राज्यघटनेवर त्यांना जेवढी वेळ असेल तेवढ्यावर त्यांना बोलू द्यावं. हे काढून टाका तुम्ही. कसं काय? राज्याचे मुख्यमंत्री काही बोललेत आणि राईट ऑफ रिप्लाय, या ठिकाणी राज्यघटनेवर बोला. राईट ऑफ रिप्लाय त्याला मिळाला. मग त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना राईट ऑफ रिप्लाय मिळाला होता ना. बोला. अध्यक्ष महोदय मला फक्त विनंती आहे, ते म्हणतायत मुख्यमंत्री साहेबांचं नाव काढायचं, नक्कीच काढा. याच्या पुढे अध्यक्ष महोदय बोलत असताना अहो सांगितलं ना मुख्यमंत्री साहेबांचं नाव काढा त्यातून. रुलिंग दिलं मी. अध्यक्ष महोदय दुसरा एक महत्वाचा विषय या ठिकाणी मांडतो की आम्ही 3 ते 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतो. आम्हाला काही अधिकार असतात. आम्ही या विधिमंडळामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून, प्रश्नाच्या माध्यमातून, इतरही काही वेगळे आम्हाला ज्या काही पॉवर्स असतात त्याचा उपयोग करून आमच्या मतदारसंघातल्या अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही विषय मांडत असतो. विषय मांडत असताना आम्ही जेव्हा एखादा प्रश्न मांडतो त्याला उत्तर दिलं जातं. उत्तर जर आम्हाला योग्य वाटलं तर आमचं समाधान अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होतं. पण जेव्हा उत्तर दिलं जातं त्याला आपण आश्वासन म्हणतो. आता जेव्हा आश्वासन अध्यक्ष महोदय दिलं जातं तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते की ते आश्वासन पूर्ण सुद्धा झालं पाहिजे.